समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक क्रमांक 151. खरी शोधता शोधता शोधताही, मना बोधिता बोधिता बोधताही. परी सर्व ही सज्जनाचे नियोगी, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. याचा अर्थ असा होतो की परमसत्याचा शोध चिकाटीने घेतला तर लागू शकतो. मनाला वारंवार समजाविले तर त्याला समजते. पण हे सर्व संतांच्या संगतीने घडून येते. दृढ निश्चयामुळे व प्रेमामुळे ते प्राप्त होते. श्लोक क्रमांक 152. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. अनेक विचारवंतांनी मोठ्या कौशल्याने तत्वज्ञानाचे विवेचन केले आहे, परंतु स्वतःच्या बुद्धीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे. तत्वज्ञानाचे सार असणारे सत्य म्हणजे परब्रह्म हे वेगळेच आहे. ते सर्वांच्या ठायी असून पुन्हा आगळे वेगळे आहे. श्लोक क्रमांक 153. नवे पिंडागाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे नवे योग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. शरीराचे ज्ञान करून घेतल्यामुळे किंवा तत्वज्ञान समजावून घेतल्यामुळे किंवा संगीताधिक ललित कलांमुळे किंवा योगाभ्यासामुळे अथवा यज्ञामुळे किंवा भोगांचा त्याग केल्यामुळे जे समाधान लाभत नाही, ते समाधान संतांच्या संगतीमुळे मिळते. श्लोक क्रमांक 154. महावाक्य तत्वादिके पंचकरणे, खुनी पाविजे संत संगे विवरणे. द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो, तया सांडूनी चंद्रमा भाविजे तो. प्रज्ञानं ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, तत्वमस्मि, अयम आत्मा ब्रह्म ही वेदातील महावाक्य यांचा अर्थ म्हणजेच सृष्टीरचनेची मूळ तत्वे व पंचमहाभूतापासून होणारी विश्वरचना या गोष्टीचे विवेचन संतांच्या तोंडून ऐकावे. मग त्या परब्रह्माची खूण दाखवून देतात. ज्याप्रमाणे द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी एखाद्या झाडाच्या फांदीच्या खुणेने दाखवतात व चंद्र दिसला की खूण बाजूला सारतात, त्याचप्रमाणे संत हे परब्रह्माची खूण दाखवतात. श्लोक क्रमांक 155. दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोदांटले ते कळेना. जगामध्ये इंद्रियांनी जे परमतत्व दिसत नाही तेच शोधावे. नीटपणे पाहिले की ते खरे रहस्य दिसते. ती वस्तू हातात घेऊन पाहता येत नाही. ते ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे हे लक्षात येत नाही. जय जय रघुवीर समर्थ.